तर आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ पार्ट फर्स्ट मधील थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टर वरील जे बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन आज आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. तर हे संपूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे आणि तो फॉर्म्युला चे आपण थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. तो फॉर्म्युला आहे Tn is equal to a plus n minus 1 into d. तर येथे a means first term, d means common difference, d means common difference, tn means nth term, and n means number of term. तर आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे Tn is equal to a plus n minus 1 into d. तर यामध्ये a means first term, d means common difference, tn means nth term and n means number of term. तर सपोज आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली आहे 3, 6, 9, 12 ही सिक्वेन्स दिलेली आहे. यातील 3 means फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म, 6 म्हणजे सेकंड टर्म, 9 म्हणजे थर्ड टर्म आणि 12 means फोर्थ टर्म. सपोज आपल्याला टर्म दिलेल्या आहेत. सपोज आपल्याला जर ही टर्म माहित नसेल, T4 माहित नसेल, आपल्याला जर फाइंड करायची असेल तर आपण एक फॉर्म्युला यूज करून ती टर्म फाइंड करू शकतो. स्टार्टिंगला आपण फॉर्म्युला लिहून घेतो Tn is equal to a plus n minus 1 into d. तर येथे आपला फोर्थ टर्म फाइंड करायची म्हणून n is equal to 4 म्हणजे T4 is equal to फर्स्ट टर्म आहे a means फर्स्ट टर्म 3a प्लस n इथे 4 घ्यावा लागेल फोर्थ टर्म फाइंड करायची म्हणल्यावर आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स. तर पहिल्या दोन नंबर मध्ये 3 चा डिफरन्स आहे, त्यानंतर पुन्हा 6 आणि 9 मध्ये सुद्धा 3 चा डिफरन्स आहे आणि हा जो डिफरन्स आहे 3 तो सेम आणि फिक्स आहे म्हणून या डिफरन्सला म्हणतात कॉमन डिफरन्स. तर कॉमन डिफरन्स आहे d. Therefore T4 is equal to 3 plus 4 minus 1 3 multiply by 3. Therefore T4 is equal to 3 plus 3 3 चा 9 and therefore T4 is equal to 3 plus 9 12. म्हणजे अशा पद्धतीने आपण फोर्थ टर्म फाइंड करू शकतो या फॉर्म्युल्याचा यूज करून. तर आपल्याला कोणतीही टर्म फाइंड करायची सांगितली तर हा फॉर्म्युला यूज करून आपण ती टर्म फाइंड करू शकतो. तर आता आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. फाइंड फोर्थ टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन whose first term is -2 and common difference is -2. दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली -2 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे -2. आपल्याला त्यातील सुरुवातीच्या 4 टर्म फाइंड करायच्या आहेत. Solution in given arithmetic progression, a is the first term is equal to -2 and d is the common difference is
इक्वल टू -2. तर फर्स्ट टर्म दिलेली -2 आणि कॉमन डिफरन्स पण दिलेला आहे -2. तर आपल्याला सुरुवातीच्या 4 टर्म फाइंड करायच्या आहेत. तर फर्स्ट टर्म दिलेली आहे, आता आपण सेकंड टर्म फाइंड करणार आहे. सुरुवातीला आपण तो फॉर्म्युला लिहून घेऊया. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजे आपल्याला तिथे फर्स्ट टर्म दिलेली, सेकंड टर्म काढायची. T2 इज इक्वल टू फर्स्ट टर्म -2 प्लस n ची व्हॅल्यू 2, कारण सेकंड टर्म फाइंड करायची आहे, -1 इंटू कॉमन डिफरन्स -2. Therefore, T2 is equal to -2 plus 2 minus 1, 1 multiply by -2. Therefore, T2 is equal to -2 and 1 multiply by -2, -2. Therefore, -2 and -2 यांची ऍडिशन येते -4. म्हणजे सेकंड टर्म आपल्याला भेटली आहे -4. त्यानंतर आपण थर्ड टर्म फाइंड करणार. T3 is equal to, तर इथे m is first term -2 प्लस, आता थर्ड टर्म फाइंड करायची म्हणजे n is equal to 3 -1 into common difference -2. Therefore, T3 is equal to -2 plus 3 minus 1, 2 multiply by -2. Therefore, T3 is equal to T3 is equal to T3 is equal to -2 and 2 multiply by -2, -4, which is equal to -2 minus 4 is equal to -6. म्हणजे थर्ड टर्म आली आपली -6. त्यानंतर फोर्थ टर्म T4 is equal to फर्स्ट टर्म -2 प्लस फोर्थ टर्म फाइंड करायची म्हणजे n is equal to 4 -1 into common difference -2. Therefore, T4 is equal to -2 plus 4 minus 1, 3 multiply by -2. Therefore, T4 is equal to -2 plus 3 multiply by -2, -6. And -2 -6 यांची ऍडिशन येते -8. त्यानंतर आता शेवटची टर्म म्हणजे फिफ्थ टर्म आपल्याला फाइंड करायची. T5 is equal to m is first term प्लस फिफ्थ टर्म फाइंड करायची म्हणून n is equal to 5 -1 into common difference -2. Therefore, T5 is equal to -2 plus 4, 5 minus 1, 4 multiply by -2. Therefore, T5 is equal to -2, 4 multiply by -2, -6. Sorry, -8. Therefore, -2 and -8 यांची ऍडिशन येते -10. म्हणजेच आपल्याला फिफ्थ टर्म भेटली इथे -10. तर अशा टाइप मध्ये म्हणजे आपल्याला 4 टर्म फाइंड करायचे सांगितले होते. त्यातील फर्स्ट टर्म आपली -2 आहे. तर आपण सेकंड टर्म पासून फाइंड केलं तर सेकंड टर्म आली -4, थर्ड टर्म आलेली -6, फोर्थ टर्म आलेली आहे -8 आणि फिफ्थ टर्म आलेली आहे -10. म्हणजे ती सिक्वेन्स काय तयार झाली तर -2 म्हणजे फर्स्ट टर्म, -4, -6, -8 and -10. तर ही सिक्वेन्स तयार झाली. तर अशा पद्धतीने आपण या 4 टर्म फाइंड केल्या. देन नेक्स्ट एक्झाम्पल, write second and third term of an arithmetic progression whose first term is 6 and common difference is -3. तर आता आपल्याला या arithmetic progression मध्ये आपल्याला सेकंड टर्म अँड थर्ड टर्म फाइंड करायची आहे. तर दिलेल्या arithmetic progression मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. आपल्याला सेकंड टर्म अँड थर्ड टर्म फाइंड करायचे आहे. सोल्युशन
in given arithmetic progression, A is the first term, A is the first term is equal to 6 and D is the common difference, D is the common difference is equal to -3. तर आपल्याला इथे सुरुवातीला आपण सेकंड टर्म फाइंड करणार आहोत. तर सुरुवातीला आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. तर आपला सेकंड टर्म फाइंड करायची म्हणजे T2 इज इक्वल टू फर्स्ट टर्म दिलेली आहे 6 प्लस सेकंड टर्म फाइंड करायची म्हणजे n इज इक्वल टू 2 मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स -3. Therefore, T2 is equal to 6 plus 2 minus 1, 1 multiplied by -3. Therefore, T2 is equal to 6 and 1 multiplied by -3. Therefore, 6 minus 3 equal to 3. म्हणजेच सेकंड टर्म आली आपली T2 is equal to 3. तर आपल्याला इथे थर्ड टर्म फाइंड करायची आहे. T3 is equal to फर्स्ट टर्म आहे 6 प्लस थर्ड टर्म फाइंड करायची म्हणजे n is equal to 3 minus 1 into common difference -3. Therefore, T3 is equal to 6 plus 3 minus 1, 2 multiplied by -3. Therefore, T3 is equal to 6 and 2 multiplied by -3, -6. And which is equal to 0. म्हणजेच T3 ची व्हॅल्यू येते थर्ड टर्म येते आपली 0. तर अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट टर्म 6 दिली होती आणि कॉमन डिफरन्स -3 दिला होता. आपल्याला सेकंड अँड थर्ड टर्म फाइंड करायची सांगितली होती. तर सेकंड टर्म आली आपली T2 इज इक्वल टू 3 आणि थर्ड टर्म आलेली T3 इज इक्वल टू 0. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, find the 19th term of an arithmetic progression. आणि arithmetic progression दिलेला आहे 7, 30, 90, 25. आपल्याला arithmetic progression मधील फर्स्ट टर्म 19 टर्म फाइंड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स सुरुवातीला फाइंड करावा लागेल. सोल्यूशन given arithmetic progression given arithmetic progression 7, 30, 90 and 25. आता इथे A means first term, which is equal to 7. D with the common difference. आता common difference कसा घेतो आपण, तर सुरुवातीला आपण फर्स्ट टर्म लिहून घेतो. फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म 13, and third term 19. third term 19. तर आपण T2 minus T1 घेतो. T2 minus T1. T2 30 minus T1 7. यांची सबट्रॅक्शन येते 6 and T3 minus T2. T3 आहे 90 आणि T2 आहे 13. यांची सबट्रॅक्शन सुद्धा 6 येते. म्हणजे दिलेला हा जो डिफरन्स आहे 6, तो 6 डिफरन्स कसा आहे
तर तो सेम आणि फिक्स आहे म्हणून हा कॉमन डिफरन्स आहे. 6 is the common difference. Therefore, t is equal to म्हणजे means common difference is equal to 6. तर आपल्याला 19th टर्म फाइंड करायची आहे. तर सुरुवातीला आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. Tn is equal to a plus n minus 1 into d. तर इथे Tn म्हणजे आपल्याला इथे 19th टर्म फाइंड करायची म्हणजे T19 is equal to फर्स्ट टर्म a 7 प्लस n is equal to इथे 19th टर्म फाइंड करायची म्हणून आणि कॉमन डिफरन्स आलाय 6. Therefore, T19 is equal to 7 plus 19 minus 1 80 multiplied by 6. Therefore, T19 is equal to 7 plus 18 6 108. Therefore, T19 is equal to 7 plus 108 यांची ऍडिशन येते 115. तर आपल्याला जी T19 टर्म फाइंड करायची सांगितली होती ती येते 115. Then next example, first term and common difference of an arithmetic progression are 12 and 4 respectively. If Tn is equal to 96, find n. येथे पण आपल्याला कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म दिलेली आहे आणि Tn ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. इथे आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. Solution. In the given arithmetic progression, A is the first term, is equal to 12 and D is the common difference is equal to 4. तर आपल्याला अजून काय दिलेलं आहे तर Tn is equal to 96 दिलेलं आहे. आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणून आपण स्टार्टिंगला फॉर्म्युला लिहूया Tn is equal to a plus n minus 1 into d. तर इथे Tn ची व्हॅल्यू दिलेली आहे 96 is equal to फर्स्ट टर्म आहे 12 प्लस n ची व्हॅल्यू फाइंड करायची n as it is and common difference is equal to 4. Therefore, 96 is equal to 12 प्लस आता 4 ने आपण ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घ्या 4n minus 4. Therefore, 96 is equal to, तर आता आपण इथे हा 12 इकडे लेफ्ट साइडला आल्यानंतर तो मायनस होईल आणि हा -4 लेफ्ट साइडला आल्यानंतर +4 होईल आणि राईट साइडला फक्त 4n शिल्लक राहील कारण आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणून 96 + 4 जर केलं तर ते 100 - 12 is equal to 4n. 100 - 12 येतं 88. Therefore 88 equal to 4n. आता आपल्याला इथे n ची व्हॅल्यू फाइंड करायची आपण 4 इथं मल्टिप्लाय लेफ्ट साइडला आल्यानंतर तो डिवाइड होईल 88 divided by 4 is equal to n and therefore n is equal to 4 ने जर याला डिवाइड केलं तर 4 2 चा 8 and 4 2 चा 8 means n is equal to 22. तर इथे n ची व्हॅल्यू येते 22. Then next example, find the first term and common difference for the following arithmetic progression. आणि arithmetic progression दिले 127, 135, 143 आणि 151. तर आता यामध्ये आपल्याला फक्त फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे.
Solution given arithmetic progression गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेला आहे. आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. तर फर्स्ट टर्म इथे a इज इक्वल टू फर्स्ट टर्म किती आहे तर 127 अँड कॉमन डिफरन्स कसा घेतो आपण अगोदर आपण त्या T1 लिहून घेतो. T2 इज इक्वल टू 135 म्हणजे सेकंड टर्म अँड T3 इज इक्वल टू 143 यांचे आपण प्रत्येकी दोन टर्म मध्ये सबट्रॅक्शन घेतो म्हणजे T2 मायनस T1 T2 ची व्हॅल्यू 135 मायनस T1 ची व्हॅल्यू 127 आणि यांची सबट्रॅक्शन किती येते तर इक्वल टू 135 मायनस 127 इज इक्वल टू 8. त्यानंतर T3 मायनस T2 जर केला आपण तर T3 इज इक्वल टू 143 मायनस T2 इज इक्वल टू 135 आणि यांची सबट्रॅक्शन येते 8. तर ही सबट्रॅक्शन किती येते 8 येते आणि 8 हा डिफरन्स आहे. तो डिफरन्स सेम आणि फिक्स आहे म्हणून कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 8. तर आपल्याला या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायला सांगितला होता. तर आपली फर्स्ट टर्म आली 127 आणि कॉमन डिफरन्स आलाय D इज इक्वल टू 8. तर अशा पद्धतीने आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टर वरील जे बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन आपण येथे सॉल्व्ह केले. तर या चॅप्टर मधील जो सेकंड फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर डिपेंड जे क्वेश्चन विचारले आहे बोर्ड एक्झाम मध्ये तर म्हणजे विचारले होते तर ते क्वेश्चन आज आपण नेक्स्ट क्लास मध्ये सॉल्व्ह करणार आहोत.